शेतकरी नेते राजू शेट्टी हे देखील जोडले गेलेले आहेत। राजू शेट्टीजी, सभागृहातला हा व्हिडिओ माणिकराव कोकाटे यांचा पोस्ट केलेला आहे रोहित पवारांनी। एकीकडे आपण पाहतोय शेतकऱ्यांचे एवढे सारे प्रश्न आहेत आणि दुसरीकडे कृषी मंत्रीच अशा प्रकारचं वर्तन करतात, काय प्रतिक्रिया? हा कृषी मंत्री किती बेजबाबदार आहे याचं हे ज्वलंत उदाहरण आहे। पण हे पहिलं नाही आहे। याच कृषी मंत्र्याने शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याबरोबर केली। एकदा म्हटले की पंचनामे काय ढेकळं करायचं काय असं बोलले। परत शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा पैसा लग्नात आणि साखरपुड्यामध्ये उधळतात असं बोलले। आणि आता तर हा माणूस विधानसभेच्या सभागृहामध्ये जर का रमी खेळत असेल तर आता याची तुलना कशाबरोबर करावी? आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवारांना असे माणसं चालतातच कसे? या महाराष्ट्राचा बट्ट्या बोळ झालेला आहे। दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतायत। जरा तरी यांना लाजा वाटल्या पाहिजेत। आणि हे आपले रमी खेळत बसले। अरे इतर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना रासायनिक खतं मिळत नाहीत। लिंकिंग केल्याशिवाय कंपन्या खतं द्यायला तयार नाहीत। न खपणारा माल शेतकऱ्याच्या गळ्यामध्ये मारला जातोय। दुसरं कीटकनाशकं बोगस निघाल्यात, बियाणं बोगस निघाल्यात। अनेक शेतकऱ्यांनी पेरा केलेल्या बियाणं खराब झालेलं आहे। दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर आलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये हा जर माणूस रमी खेळत असेल तर याला काय म्हणावं? आता अजितदादांना जरी जरा कळायला पाहिजे, कारण त्यांच्या पक्षाचे ते कृषी मंत्री आहेत। या खरं तर आता यांच्या बुडावर लाथ घालून मंत्रिमंडळातनं हाकलून लावलं पाहिजे। नसेल तर या लोकांना म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना शेतकऱ्यांची चेष्टाच करायची आहे असा निष्कर्ष काढावा लागेल। राजू शेट्टीजी, सभागृहातला हा व्हिडिओ आहे। एकीकडे सभागृहाचं कामकाज सुरू आहे, तिथे शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते मांडले जातात आणि अशा वेळी कृषी मंत्री हा व्हिडिओ जो आहे तो हा गेम जो आहे तो खेळताना दिसतोय। या प्रकरणाची आता तरी गांभीर्याने दखल घेतली जाणार आहे का? तुम्ही हा मुद्दा लावून धरणार आहात का? 100% लावून धरणार आहे की या अशा प्रकारचा बेजबाबदार कृषी मंत्री महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधी झालेला नव्हता। आणि असा कृषी मंत्री या शेतकऱ्यांच्या बोकांड्यावर बसवलेला याला घालवल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही। नक्कीच, धन्यवाद राजू शेट्टीजी, तुम्ही TV9 शी बोललात त्यासाठी। आपल्यासोबत